आपण जुलै 2024 चा क्वेश्चन पाहूया. हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, मनीषा वॉन्ट्स टू डिस्ट्रीब्यूट 540 bananas among some students. If 30 students were more, each would get 3 banana less. Find the number of students. ठीक आहे. आता इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, इथं आपल्याला बघायचं काय फाइंड करायचंय. फाइंड काय करायचंय, नंबर ऑफ स्टुडंट्स फाइंड करायचे. तर आपण काय करू शकतो, आपला रूल काय आहे, जे आपल्याला फाइंड करायचं त्याच्या जागी आपण काय करतो, व्हेरिएबल लिहितो. तर तसंच इथं करायचं, आपल्याला फाइंड करायचं स्टुडंट्स, नंबर ऑफ स्टुडंट्स. तर त्याच्या जागी आपण काय करायचं, एक व्हेरिएबल डिफाइन करायचा. लेट एक्स बी द नंबर ऑफ स्टुडंट्स, कारण की आपल्याला ते माहित नाहीये काय आहे ते, त्यामुळे जे नाही माहिती त्याच्या जागी आपण एक व्हेरिएबल घेतला. ठीक आहे. आता पुढच्या कंडिशन्स आहेत. आता पुढच्या कंडिशन्स वाचण्याआधी ना मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो, म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला चांगलं समजेल. समजा आपल्या घरी 2 फ्रेंड्स आले. ओके, आपल्या घरी काय झालं, 2 फ्रेंड्स आले आणि आपल्याकडे 8 बनानास आहेत. ठीक आहे. तर आपल्या घरी 2 फ्रेंड्स आलेत आणि आपल्याकडे 8 बनानास आहेत. तर प्रत्येक फ्रेंडला किती बनाना भेटेल, तर आपण तो कसं काढतो, आपल्याकडे टोटल किती बनाना आहेत 8 आणि आपल्याकडे फ्रेंड्स किती घरात आलेले आहेत 2. म्हणून काय करतो, 8 ला आपण 2 ने डिवाइड करतो, 2 ने डिवाइड करतो आणि जे आन्सर येईल, आता आन्सर काय येईल 4. तर प्रत्येक फ्रेंडला काय होईल, 4 बनानास भेटतील. ही झाली कंडिशन 1. ही कळाली कशी आली. आता मग काय करतो, 4 बनानास झाले. आता समजा आता 2 फ्रेंड्स आलेत, अजून 2 फ्रेंड्स आले, म्हणजे टोटली आता आपल्या घरी किती झाले, 4 फ्रेंड्स झाले. आता इथे मी परत लिहितो ही कंडिशन. आधी आपल्या घरी 2 फ्रेंड आलेले, परत अजून 2 मोर फ्रेंड्स आले आपल्या घरी. मग काय झालं, टोटल फ्रेंड्स किती झाले, आता आपल्याकडे 4 फ्रेंड्स झाले. ठीक आहे. मग प्रत्येकाला किती बनाना येतील, आता टोटल आपल्याकडे किती बनाना होते 8 आणि आता आपल्याकडे फ्रेंड्स किती झाले 4, म्हणजेच आपल्याकडे प्रत्येकाला किती बनाना भेटले 2. ठीक आहे. आता प्रत्येकाला, आधी प्रत्येकाकडे 4 बनाना होते, आता प्रत्येकाला 2 बनाना भेटले, म्हणजे प्रत्येकाला किती बनाना कमी भेटले. तर आपण ते कसं काढणार आहे, पहिली कंडिशन मध्ये 4 होता, दुसरी कंडिशन मध्ये 2 होतं. तर जे पहिल्या कंडिशन मायनस सेकंड कंडिशन आपण केली, तर आपल्याला काय भेटणार आहे, किती बनाना कमी भेटले, प्रत्येकाला 2 बनाना कमी भेटले. कारण की आधी प्रत्येकाला 4 बनाना भेटत होते आणि 2 फ्रेंड आल्यामुळे परत प्रत्येकाला 2च बनाना भेटले. म्हणजे थोडक्यात काय झालं, की आता प्रत्येकाला किती बनाना कमी भेटले, म्हणजे आधी 4 भेटणार होते, आता 2च भेटले. दिस इज काय 2 लेस. बरोबर. आता हीच कंडिशन आहे ना, सेम आपल्याला इथं वापरायची. आता आपल्याला कंडिशन 1 काय दिलेली आहे इथं वाचा. मनीषा वॉन्ट्स टू डिस्ट्रीब्यूट 540 बनानास अमंग सम स्टुडंट्स. ठीक आहे. म्हणजे काय, आपल्याकडे किती बनानास आहेत 540 आणि आपल्याकडे आपला डिस्ट्रीब्यूटचा अर्थ काय असतो, डिव्हिजन. हे लक्षात घ्या, डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय, डिव्हिजन. आपल्याकडे किती बनानास आहेत 540. आता हे आपल्याला काय करायचं, डिस्ट्रीब्यूट करायचे. किती स्टुडंट्स मध्ये, अमंग सम स्टुडंट्स. सम म्हणजे आपल्याला माहित नाही किती स्टुडंट्स आहे, म्हणजे एक्स. म्हणजे जसं आपल्याकडे 2 फ्रेंड्स होते आणि 8 बनाना होते, आपण काय केलेलं 8/2 केलेलं. तसं आता आपल्याकडे 540 बनानास आहेत आणि किती स्टुडंट्स आहेत एक्स. त्यामुळे काय केलं, 540x केलं, म्हणजे त्याचं काहीतरी आपल्याला एक आन्सर भेटेल. बरोबर आहे. ही आहे पहिली कंडिशन. आता दुसरी कंडिशन काय, इफ 30 स्टुडंट्स वर मोर. बरोबर, म्हणजे 30 स्टुडंट्स जर जास्त झाले, आता आपल्याकडे 1 स्टुडंट आहेत आणि आता काय झाले, 30 स्टुडंट एक्स्ट्रा झाले, तर काय होतील, आता आपल्याकडे किती बनानास आहेत, 540 बनानास आहेत. आता आधी स्टुडंट होते एक्स, आता परत त्यामध्ये अजून 30 स्टुडंट वाढले, म्हणजे 30 स्टुडंट वाढले. म्हणजे ही झाली दुसरी कंडिशन. 540 आणि x + 30 म्हणजे काय, आधी 1 स्टुडंट होते आणि 30 नंतर 30 वाढल्यामुळे x + 30 झालं. ही झाली दुसरी कंडिशन. म्हणजे ही आपली जी दुसरी कंडिशन होती, आधी 2 फ्रेंड होते, आता आपल्याकडे काय झाले 4 फ्रेंड झाले, कारण की 2 फ्रेंड वाढले. ठीक आहे. आणि मग 2 फ्रेंड वाढल्यामुळे प्रत्येकाला किती बनाना लेस आले, 2 बनाना लेस आले. बरोबर आहे. मग इथं त्यांनी दिलेलं आहे की जर इफ 30 स्टुडंट्स वर मोर, इच वुड गेट 3 बनाना लेस, म्हणजे प्रत्येकाला 3 बनाना काय होतील, कमी होतील. म्हणजे ही झाली थर्ड कंडिशन. 3 बनाना काय होतील, कमी होतील. ही कंडिशन आहे. आपल्याला काय करायला लागेल, आपल्याकडे 3 कंडिशन आहेत, कंडिशन 1 2 3. मग ह्या परत आपल्याला ह्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. इथं काय आहे, इथं जर बघितलं तर 4 म्हणजे काय, पहिली कंडिशन, 2 म्हणजे काय, दुसरी कंडिशन, आणि ही इथला 2 म्हणजे काय, तिसरी कंडिशन. ह्या कंडिशन मध्ये आपल्याला आपलं इक्वेशन लिहावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याकडे आधी किती होते, 540 बनाना होते आणि 1 स्टुडंट होते. मग काय झालं, 540 बनाना होते आणि x + 30 स्टुडंट्स वाढले, म्हणजे ह्यांचं मायनस केलं आपण. मायनस केल्यानंतर आपल्याला काय भेटले, प्रत्येकाला 3 बनाना कमी भेटले. ठीक आहे. हेच फक्त आपण काय लिहिलेलं आहे, या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. हे जे फॉर्म आहे, या फॉर्म मध्ये आपण काय केलं, हे इक्वेशन आपलं लिहून घेतलं. आता हे इक्वेशन लिहिल्यानंतर आपल्याला हे सॉल्व्ह करायला लागेल.
जर आपण बघितलं लेफ्ट हँड साइड आणि हे दोन फ्रॅक्शन जर बघितल्या तर दोघांच्या मध्ये 540 हे कॉमन काढूया म्हणजे आपल्याला इक्वेशन सोडवायला इझी जाईल. काय करायचं 540 लिहायचं ब्रॅकेट मध्ये काय येईल 1/x ही मायनसची साइन आहे तशी परत इथं काय येईल 1/x + 30 ठीक आहे ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 3. आता हे आपल्याला समजलं कसं आलं. आता मग आपण काय करायचं यामध्ये हे ब्रॅकेट सोडून घेऊया म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया 540 लिहिलं x + 3 30 × 1 किती होईल x + 30 ही मायनसची साइन x × 1 काय होईल x परत ब्रॅकेट मध्ये काय होईल x आणि x + 30 म्हणजे काय करतो आपण यांचं मल्टिप्लिकेशन करतो x आणि x + 30 चं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 3 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 3. आता हे सॉल्व्ह करूया हे 540 आहे तसंच. आता इथं जर आपण बघितलं +x आहे -x आहे म्हणजे इथं असं असेल +4 -4 असलं तर काय लिहितो आपण 0 तसंच +x -x म्हणजे काय हे कट होऊन जाईल मग इथं राहील काय फक्त 30. आता ह्या x ला आत मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल x² + 30x ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 3. आता ह्याचा अर्थ कसा होतो 540 × 30 अपॉन x² + 30x इक्वल टू 3. आता आपण काय करू शकतो 540 × 30 केल्यानंतर आपल्याला काय भेटतं तर हा 2 0 आपण बाजूला ठेवूया आपण फक्त बघूया 50 4 × 3 करूया 4 3 चा किती 12 5 चा 15 आणि 1 16 म्हणजे काय झालं 162 आलं आणि हा 1 0 हा 1 0 म्हणजे काय 2 0 हे तर दिले म्हणजे 16200 आलं आपलं आणि इथं खाली काय येईल x² + 30x इक्वल टू 3. आता परत हे सॉल्व्ह करूया. आता हे कुठल्या फॉर्म मध्ये डिव्हिजन फॉर्म मध्ये हे आपला आहे डिव्हिजन फॉर्म मध्ये इक्वल टू ची साइन आहे आणि नंतर काय होईल मल्टिप्लिकेशन मध्ये जर एखादी गोष्ट डिव्हिजन मध्ये असली तर राईट हँड साइडला गेली इक्वल टू च्या तर ती मल्टिप्लिकेशन मध्ये जाते. मग इथला डिनॉमिनेटर राईट हँड साइडला गेला तो कसा होईल मल्टिप्लिकेशन मध्ये होईल. मग इथं काय होईल 6200 इज इक्वल टू 3 × इथं काय होईल x² + 30x बरोबर आहे. हे ब्रॅकेट घेऊया आपण. आता मग आपण काय करायला लागेल आपल्याला ह्या 3 ला आत मल्टिप्लाय करावं लागेल 6200 16200 3 ने आत मल्टिप्लाय केल्यावर काय होईल 3x² + 3 ने आत मल्टिप्लाय केल्यावर 3 ने 30 ला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल 90x. आता मग हे सॉल्व्ह करूया हे थोडंसं रिअरेंज करूया 3x² + 19x इज इक्वल टू 16200 तर काय 3x² + 19x इज इक्वल टू 16200. ह्याला आता आपण लेफ्ट साइडला घेऊया म्हणजे काय होईल आपल्याला जेनेरिक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल 3x² + 19x. आता इथं प्लस होता इक्वल टू च्या पुढच्या इक्वल टू च्या राईट हँड साइडला 16200 कसा होता प्लस होता लेफ्ट हँड साइडला झाल्यानंतर तो काय होईल मायनसला येईल इक्वल टू 0 बरोबर आहे. हा इक्वल टू च्या इथं काय होता प्लस होता आणि आपण लेफ्टला आणलं त्यामुळे तो काय झाला मायनस झाला. आता हे झालं आपलं कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं ह्याला आपण इक्वेशन 1 बोलूया आणि काय करूया प्रत्येक ह्या इक्वेशनला 3 ने डिवाइड करूया. आता 3 ने काय डिवाइड करायचं x² चा कोएफिशियंट काय आहे 3 आहे त्यामुळे जर 3 ने डिवाइड केलं तर इथं काय भेटेल फक्त आपल्याला x² भेटेल त्याने करून आपल्याला इक्वेशन सोडवणं इझी आहे. इक्वेशन 1/3 आता हे 3 ने डिवाइड करूया इथं काय होईल 3x² / 3 प्लस 19x/3 मायनस 16200/3 आणि आता 0/3 म्हणजे काय असतं 0 असतं. ह्याच्या आता हे आपण असं लिहिलं 0/3 म्हणजे काय तर 3च असतं त्यामुळे मी फक्त 0 लिहितो हे लक्षात घ्या. जर डिवाइड केलं तर दोन्ही साईडला करायचं असतं हे पण ही एक कन्सेप्ट लक्षात घ्या. पण इथं 0 असल्यामुळे काय फरक पडत नाही आपल्याला ते आहे तसं लिहिणार आपण. आता मग आपण पुढं बघूया. आता काय करूया आता जर तुम्ही पाहिलं हा 3 ला हा 3 कॅन्सल होईल मग इथं काय राहील फक्त x² राहील हा प्लस आहे तसा. आता इथं 3 1 जा 3 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3 3 0 जा 0 म्हणजे इथं काय राहील 30 राहील इथं काय येईल 30x येईल. म्हणजे कसं केलं दाखवतो तुम्हाला 90 आणि 3 आहे बरोबर आहे. मग 3 च्या टेबल मध्ये दोन्ही नंबर येतात 3 1 जा 3 3 3 जा 9 आणि 3 × 0 म्हणजे काय 0 म्हणजे इथं काय आलं 30 आपण 1 म्हणजे 30 आलं थोडक्यात तेच लिहिलेलं आहे. आता पुढचा नंबर काय आहे ही मायनसची साइन आहे तशी इथं 16200 आहे आणि अपॉन 3 तर तसंच 3 च्या टेबल मध्ये येतं 3 1 जा 3 3 5 जा 15 आता 1 राहतो 16 मधून 15 गेल्यानंतर काय होईल 1 राहील मग 1 कॅरी घ्यायचा 3 4 जा किती 12 मग आता इथं 2 2 0 0 आहे 3 × 0 केलं की नंतर काय होतं 0 3 × 0 म्हणजे काय 0 म्हणजे इथं आन्सर काय येईल 5400 इक्वल टू 0.
ठीक आहे. हे सिंपल आपलं काय होतं, कॅन्सलेशन होतं. आता हे झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे हे कुठलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ह्याला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, एक तर फॅक्टरायझेशन सॉल्व्ह करू शकतो किंवा आपण युजिंग फॉर्म्युला पण करू शकतो. तर हे सिंपल आपण काय करूया, फॅक्टरायझेशन सॉल्व्ह करूया. आता आपल्याला माहिती आहे फॅक्टरायझेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे काय, तर ह्याला जनरिक फॉर्म वर कम्पेअर करायचं. a ची व्हॅल्यू काय येईल 1, कारण हे तर 1 आहे. b ची व्हॅल्यू काय येईल, x चा कोएफिशियंट काय असतो 30, आणि c ची व्हॅल्यू काय येईल 5400. साइन बघू नका, फक्त नंबर घ्या. आता आपल्याला काय करायचं, असे दोन नंबर शोधायचे, त्यांचं मल्टिप्लिकेशन. आता इथं मी लिहितो p इंटू क्यू, असे दोन नंबर शोधायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे, त्यांचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे 5400. ठीक आहे. आणि असे दोन नंबर बघायचे की त्यांचं ऍडिशन काय आलं पाहिजे. आता का 1 इंटू 5400 केल्यानंतर 5400च येतं त्यामुळे, आणि ऍडिशन काय आली पाहिजे बी म्हणजे 30 आलं पाहिजे. किंवा और त्यांचं जर मायनस केलं की मायनस क्यू जर पण काय आलं पाहिजे 30 आलं पाहिजे. आता ही कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय झाली पाहिजे. ही पहिली कंडिशन आहे आणि ही दुसरी कंडिशन आहे. तरच काय करतील, आपल्याला दोन फॅक्टर भेटतील. पी इंटू क्यू किती पाहिजे 5400, पी प्लस पी किती पाहिजे 30 पाहिजे. तर सिंपल आपण काय करू शकतो, टेम्पररी काय करू शकतो, हे 0 बाजूला ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, दोन व्हॅल्यू पाहिजे पी आणि क्यू, त्यांची मल्टिप्लिकेशन किती पाहिजे 54, आणि ऍडिशन किती पाहिजे आली 30 म्हणजे 3 आली पाहिजे. आता असं इक्वेशन बघूया. आता असं इक्वेशन बघायचं झालं तर मग सगळ्यात पहिल्यांदा काय करायला लागेल आपल्याला, मी तुम्हाला सांगितलेलं 54 च्या मागचा परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे तो बघावा लागेल. आता 6 चा स्क्वेअर किती आहे 36, 7 चा स्क्वेअर किती आहे 49. जर तुम्ही बघितलं 8 चा स्क्वेअर किती आहे 64, तर हा 54 कुठे येतो 49 आणि 64 च्या मध्ये येईल, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय 54 जर इथं लिहिला मी 54 च्या मागचा परफेक्ट स्क्वेअर कुठला आहे 7 चा स्क्वेअर आहे. मग पी ची व्हॅल्यू मी काय घेऊ शकतो 7 घेऊ शकतो. ठीक आहे, 7 घेतली. आता मग आपल्या क्यू ची व्हॅल्यू काय घ्यायची, तर क्यू ला कशातून मायनस करायचं, पी क्यू ला बी मधून मायनस करायचं. आता बी आपला काय 30 म्हणजे 3 घ्या, आपण 0 थोडा टेम्पररी बाजूला ठेवलाय. मग बरोबर आहे, कारण की आपल्याला इक्वेशन सोडवणं सोपं जाईल त्यामुळे. मग आपल्याला काय भेटेल 7 मायनस काय करू शकतो आपण 7 मायनस 3 करू शकतो, म्हणजे आपल्याला काय भेटेल 4 भेटेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पी ची व्हॅल्यू किती भेटली 4, क्यू ची व्हॅल्यू किती भेटली 4 भेटली. ठीक आहे, आता इथे मी काय लिहितो क्यू ची व्हॅल्यू इथे व्यवस्थित लिहितो. ठीक आहे, आता आपल्याला क्यू काढायचं तर क्यू कसा काढतो आपण, पी मायनस बी करतो. आता पी ची व्हॅल्यू किती आहे 7, मायनस बी ची व्हॅल्यू किती, आपण आता 3 घेऊया, इथं 30 आहे. ठीक आहे, पण आपण 0 आणि ह्याचे 0 थोडे टेम्पररी बाजूला ठेवलेले, मग 3 घेतले. तर पी मायनस बी केल्यानंतर किती येतं, इथं येईल 4. म्हणजे 7 ची व्हॅल्यू, पी ची व्हॅल्यू किती आली 7 आणि क्यू ची व्हॅल्यू किती आली 4. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला किती आलं पाहिजे, इथं आपल्याला मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे 54. येते का 7 4 28 येत नाहीये, मग ही नाही घेऊ शकत आपण. मग आता पुढचं घ्यायचं. आता आपल्याला फॉर्म्युला आहे, ह्याचा पुढचा नंबर कोणता आहे, क्यूचा फॉर्म्युला कसा असतोय, क्यू इज इक्वल टू क्यू प्लस 1 करायचा असतोय. म्हणजे 4 आहे, 4 प्लस 1 केल्यानंतर काय भेटतं 5 भेटतं. आणि पी चा फॉर्म्युला कसा आहे आपल्याकडे, जर पी मोठा असेल क्यू पेक्षा तर आपण काय करू शकतो पी प्लस 1 करू शकतो. आता पी किती आहे 7 आहे आणि क्यू मागच्या नाही तर किती होता 4, म्हणजे 7 मोठा आहे 4 पेक्षा, बरोबर आहे. मग 7 मध्ये प्लस 1 केल्यानंतर आपल्याला काय येतं 8 भेटतं. आता 8 इंटू 5 केल्यानंतर किती येतं 40, आपल्याला काय पाहिजे 54 पाहिजे. 8 आणि 5 पण नाही घेऊ शकत. मग परत पुढे घ्यायचं, 5 मध्ये प्लस 1 करायचा 6, 8 मध्ये प्लस 1 करायचा 7 9, बरोबर आहे. आता 9 इंटू 6 केल्यानंतर किती येतं 9 6 चा 54 येतं, बरोबर आहे. 9 इंटू 6 केल्यानंतर किती येईल आपलं आन्सर 9 6 चा 54 येतं, म्हणजे ही येऊ शकतं. म्हणजे आपल्याला 9 आणि 6 जर भेटले तर 9 6 चा किती 54, मग यांचं प्लस केल्यानंतर किती होतं, हा पी आहे ना हा क्यू आहे, बरोबर आहे. आता ह्यांचं प्लस केल्यानंतर किती होईल 9 आणि 6 चा 15 येते, बरोबर आहे. ह्यांचं जर प्लस केलं पी प्लस क्यू केलं तर 15 येते, पण पी मायनस क्यू करा म्हणजे 9 मायनस 6 केल्यानंतर किती येतं 3 येतं. मग आपल्याला तेच पाहिजे, ह्या दोघांमध्ये एक कंडिशन आली तरी चालते, प्लस आलं किंवा मायनस आलं तरी चालतं. म्हणजे 9 आणि 6 काय होतील आपले फॅक्टर होते. पण आपण मगाशी 0 0 काढले होते, जर तुम्हाला माहित असेल तर, बरोबर आहे. मग आपण थोडक्यात काय करू शकतो, इथे 0 0 लावू शकतो. मग आता करा 9, आता बघा 9 6 चा किती 54 आणि हे 2 0, हा एक 0 हा 0, म्हणजे किती येतं 5400 आपल्याला हवा होतं. म्हणजे पीचं मल्टिप्लिकेशन क्यू वर किती पाहिजे होतं 5400, ते आलं. आणि पी प्लस क्यू किती येतं, पी प्लस क्यू जर केलं आपण म्हणजे 90 प्लस 60 केलं तर किती येतं 150 येतं, हे होत नाही. और पी मायनस क्यू करा, मग 90 मायनस 60 केल्यानंतर किती येईल 30 येईल. मग हे बरोबर आहे आपल्याला, बरोबर आहे.
ही पहिली कंडिशन फुलफिल झाली, ही दुसरी कंडिशन फुलफिल झाली, बरोबर आहे. म्हणजे 1960 काय झाले आपले फॅक्टर्स झाले. आता हे काय करू शकतो आपल्याला बघा, इथं काय पाहिजे होतं P इंटू क्यू 5400 आणि P प्लस क्यू किंवा P मायनस क्यू किती पाहिजे होतं 30 पाहिजे होतं. तर ते आपल्याला काय झालेलं इथं भेटलेलं आहे. आता इथं भेटल्यामुळे आपण काय करू शकतो, हे आपले इक्वेशन आहे हे इझिली सॉल्व्ह करू शकतो. इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस इथं मी लिहितो एक्स स्क्वेअर प्लस 30x मायनस 5400 इक्वल टू 0, बरोबर आहे. हे आपले इक्वेशन आहे. आता यामध्ये आपण काय करू शकतो, सिंपल आपल्याला दोन भेटलेले आहेत नंबर्स. आपल्याला कुठले भेटलेले आहे, 90 आणि 30 भेटलेले आहे, सॉरी 90 आणि 60. ठीक आहे, परत लिहितो वाटलं तर. आपल्याला काय नंबर भेटलेला आहे, 90 आणि 60 भेटलेला आहे. मग आपण काय कसं करू शकतो, सिंपल एक्स मोठा नंबर कोणता आहे 90 तो लिहिला, परत एक्स छोटा नंबर कोणता आहे 60 तो लिहिला, इक्वल टू 0. ठीक आहे. आता हे लिहिल्यानंतर काय करायचं, इथं बघायचं इथं कोणती साईन आहे, कॉन्स्टंटला मायनस साईन आहे, म्हणजे आपल्या आन्सरला प्लस मायनस साईन भेटेल. ठीक आहे. आता मग हे कसं ठरवायचं की प्लस साईन कोणाला भेटेल मायनस साईन कोणाला भेटेल, तर मिडल टर्म बघायची. मिडल टर्म 30 आहे, 30 ची साईन कुठली 30x आहे, 30x ची साईन कुठली प्लस. ठीक आहे, प्लस साईन आहे त्यामुळे ह्या दोघांमधला जो नंबर मोठा आहे त्याला प्लस साईन द्यायची. आता इथं 90 मोठा आहे तर 90 ला प्लस द्यायची आणि 60 ला मायनस द्यायची, प्लस मायनस. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर ह्या दोघांना इक्वेट कशाला बर करायचं, 0 बर करायचं. x प्लस 90 इक्वल टू 0, x मायनस 60 इक्वल टू 0. आता हे पुढे आपण सॉल्व्ह केलं, इथं ऑर लिहितो. आता x प्लस 90 इक्वल टू 0 मुळे इथं काय होईल, x इज इक्वल टू मायनस 90 येईल, किंवा x इज इक्वल टू, आता हे सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल, x मायनस 60 ला तिकडे नेल्यानंतर काय होईल, x इज इक्वल टू 60. आता हे दोन आन्सर्स येतील आपल्याला. पण जर तुम्ही बघितलं, समजा आपण एका कॉलेजला गेलो आणि आपल्याकडे 540 बनाना आहे आणि कॉलेजमध्ये कोणच नसेल, क्लासमध्ये काय असेल, क्लासमध्ये गेलो आणि क्लासमध्ये 0 स्टुडंट्स असतील, तर तुम्ही बनाना वाटू शकता का, नाही वाटू शकत. मायनस 90 म्हणजे काय, तर तुमचा क्लास पूर्ण रिकामा आहे, त्यामुळे हे आन्सर आपण घेत नाही. तेव्हा इथं कसं लिहितो, x इज इक्वल टू मायनस 90 इज अनएक्सेप्टेबल, एक्सेप्टेबल, कारण की मायनस आन्सर आपल्याला इथं नको आहे, पॉझिटिव्ह इंटिजर हवं आहे. आता समजा तुमच्या क्लासमध्ये 60 स्टुडंट आहेत, जर तुमच्याकडे बनाना असेल तर तुम्ही वाटू शकता का, हो. तर आपला आन्सर काय येईल, x इज इक्वल टू 60 इज आवर आन्सर. मग आता लिहिताना कसं लिहायचं, जर तुम्ही बघितलं आता आपलं आपण वर काय लिहिलेलं आहे, लेट एक्स बी द नंबर ऑफ स्टुडंट्स. मग खाली लिहिताना काय लिहिणार आहे, एक्स म्हणजे आपला काय 60 आहे. मग इथं लिहिताना काय लिहिणार आहे, तो द नंबर ऑफ स्टुडंट्स आर 60. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं, आपला आन्सर काढलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर काय आलं, 60 आलं. आय होप तुम्हाला समजलं. आपण आता हा क्वेश्चन पाहूया, मार्च 2023 चा. हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन सिंपल आहे. द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 5 कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज 1455. फाइंड द नंबर्स. आपल्याला काय करायचं, नंबर फाइंड करायचे. आता हे काय कसं करायचे, सगळ्यात पहिल्यांदा जे फाइंड करायचं त्याच्यासाठी एक व्हेरिएबल घ्या. आपण घेऊया लेट एक्स बी द नंबर. आपण काय घेतलं, एक्स नी काय केला, तो नंबर डिनोट केला. आता आपल्याला माहिती आहे की जर तुम्हाला 5 कन्सिक्युटिव्ह येते, इथं काय लिहिलंय, 5 कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर पाहिजेत आपल्याला. आता नॅचरल नंबर म्हणजे काय असतात, 1 पासून सुरू होतात, 1 2 3 4 असे सुरू होतात. ते असे खूप आपण असं लिहित जाऊ तेवढे येतील, 7 8 9 10 300 असे येतील. मग कुठे थांबायचं, तर त्याला आपण एका व्हेरिएबलने डिनोट करतो. आता समजा हा व्हेरिएबल धरला आपण एक्स, म्हणजे 1 2 3 4 5 असं करत एक्स. मग एक्सच्या पुढचा काय असतो, एक्स प्लस 1 असतो. मग त्याच्या पुढचा काय असतो, एक्स प्लस 2 असतो. आता ह्याच्या पुढचा काय असतो, एक्स प्लस 3 असतो. म्हणजे त्याच्या पुढचा काय असतो, एक्स प्लस 4. म्हणजे थोडक्यात काय झालं, तर हे एक आपण एक जनरल फॉर्म लिहिलेला आहे. हा जो आहे त्याला काय म्हणतो, आपण जनरल फॉर्म म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर समजा आपण एक्स ची व्हॅल्यू 10 टाकली. आता इथं जर मी एक्स ची व्हॅल्यू 10 घेतली, तर आपण पुढचा नंबर काय येईल, 10 च्या पुढे काय असतो 11. तो कसा भेटेल, ह्या एक्सच्या जागी आपण काय घेणार 10, हा प्लस आणि हा 1, म्हणजे 10 प्लस 1 किती येईल, 11 येईल. बरोबर आहे. मग आता इथं एक्स प्लस 2 म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू किती आहे 10. 10 प्लस 2 केल्यानंतर आपल्याला काय भेटतं 12. परत एक्सची व्हॅल्यू किती आहे 10. परत 3 प्लस 3 केल्यानंतर काय भेटेल 13. एक्सची व्हॅल्यू किती आहे 10 प्लस 4 केल्यानंतर 14 भेटेल. म्हणजे जर तुम्ही बघितलं 10 11 12 13 14 अशा आपण व्हॅल्यू काढल्या, म्हणजे हे एक जनरिक फॉर्म झाला. एक्स एक्स प्लस 1 एक्स प्लस 2 एक्स प्लस 3 एक्स प्लस 4 हा काय झाला, जनरल फॉर्म झाला. आता इथं आपल्याला तेच दिलेलं आहे. इथं आपल्याला काय दिलेलं आहे, द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ 5 कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज 1455. म्हणजे ह्यांचा स्क्वेअरची सम करायची.
आपण काय करूया, हा जो आहे एक्स आहे तर आपण त्याला एक्स स्क्वेअर लिहायचा प्लस एक्स प्लस 1 आहे तर ह्याला काय लिहायचा एक्स प्लस 1 चा स्क्वेअर लिहायचा प्लस हा एक्स प्लस 2 आहे तर काय लिहायचा एक्स प्लस 2 चा स्क्वेअर लिहायचा प्लस हा एक्स प्लस 3 आहे तर एक्स प्लस 3 चा स्क्वेअर लिहायचा प्लस हा एक्स आहे तर ह्याला काय लिहायचा एक्स प्लस 4 चा स्क्वेअर लिहायचा इक्वल टू यांची सम काय सांगितलेले 1455 आहे. हे कसं लिहिलं कळालं, इथं आता जर तुम्ही लिहिलं सम म्हणजे काय ऍडिशन ऑफ द स्क्वेअर ऑफ 5 consecutive नॅचरल नंबर. आपले consecutive नॅचरल नंबर काय होते x x plus 1 x plus 2 x plus 3 x plus 4 हे consecutive नॅचरल नंबर आहेत. ह्यांचा स्क्वेअरचा सम मग आपण काय केलं ह्यांचे स्क्वेअर लिहिले x स्क्वेअर सगळ्यांचे स्क्वेअर लिहिले आणि परत त्यांच्या सगळ्यांची ऍडिशन केली. ती किती होती इज 1455 इथं लिहिलेलं बघा. इज म्हणजे काय इक्वल टू 1455 ते लिहिलं. आता हे सॉल्व्ह करायचं सिंपल आहे. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी x प्लस 1 चा स्क्वेअर आहे मग आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे a प्लस ब्रॅकेट मध्ये a प्लस बी स्क्वेअरचा काय फॉर्म्युला असतो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरून हे काय करायचं सॉल्व्ह करायचं. आता हे सॉल्व्ह करूया. काय करूया हे सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा सिंपल सॉल्व्ह करूया. x प्लस 1 चं काय आन्सर आहे ते बघूया. x प्लस 1 चा स्क्वेअर काय येईल x स्क्वेअर प्लस 2x1 प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय 1 चा स्क्वेअर बरोबर आहे. म्हणजे ह्याचा आन्सर काय येईल x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. ठीक आहे, हे कशाचं आन्सर झालं x प्लस 1 स्क्वेअरचं झालं. मग तसंच आपण आता x प्लस 2 चं करूया. x प्लस 2 चा स्क्वेअर मग काय हा a आणि हा b आहे म्हणजे काय हा x स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट मध्ये a म्हणजे काय x आणि b म्हणजे काय 2 प्लस 2 चा स्क्वेअर. मग इथं काय येईल x स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 4 आणि इंटू x म्हणजे काय 4x प्लस 4. ठीक आहे, मग पुढचं बघूया x प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे काय होईल x स्क्वेअर प्लस 2ab 2a म्हणजे काय x b म्हणजे काय 3 प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे इथे काय येईल x स्क्वेअर प्लस 3 इंटू 2 म्हणजे काय येईल 16 बरोबर आहे. म्हणजे इथं आपण लिहूया 6x प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे काय 9 आणि पुढचं काय x प्लस 4 चा स्क्वेअर. आता x प्लस 4 चा स्क्वेअर काय येईल x स्क्वेअर प्लस 2x आणि 4 x म्हणजे a आणि 4 म्हणजे b प्लस 4 चा स्क्वेअर म्हणजे यांचा आन्सर काय येईल x स्क्वेअर प्लस 4 टू चा 8 x प्लस 16. आता 4 टू चा 8 आणि हा x म्हणजे 8x आणि प्लस 4 म्हणजे 4 स्क्वेअर म्हणजे 16. आता हे आपण सेपरेट काढले. आता हे फक्त आपल्याला आपल्या इक्वेशन मध्ये टाकायचे. इक्वेशन पहिलं काय आहे x स्क्वेअर नंतर काय होतं नंतर होतं x प्लस 1 स्क्वेअर म्हणजे x प्लस 1 स्क्वेअर काय आहे x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 ते लिहितो प्लस x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. आता प्लस काय करायचं ह्याच्यावर ह्याचा प्लस ह्याच्यावर x प्लस 2 चा स्क्वेअर काय आहे तो लिहायचा इथं काय याल x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 परत पुढे प्लस करायचं x स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 बरोबर. ह्यांचं लिहिलं. आता ह्यांचं पुढे पण लिहूया आपण प्लस. आता जागा खाली आहे त्यामुळे खाली लिहितो x स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 इक्वल टू काय येणार आहे 1455. आता जर इथं बघितलं तर x स्क्वेअरच्या टर्म बघा 1 2 3 4 आणि 5 ह्याला नंबरिंग करतो 1 1 1 1 1 हे किती टर्म्स आहेत 3 4 5 टर्म्स आहेत म्हणजे काय होतील इथं काय लिहिणार मी 5x स्क्वेअर. ठीक आहे, आता मध्ये सगळ्यांचा प्लसचा साइन आहे म्हणून प्लस लिहितो. आता जर तुम्ही x चा टर्म बघितला तर इथं काय आहे 2x इथं 4x इथं लिहितो मी खाली 2 इथं लिहितो 2 परत 6x इथं लिहितो 2 आणि 8x म्हणजे इथं लिहितो 2 म्हणजे काय 2x प्लस 4x किती होतं 6x 6x प्लस 6x म्हणजे 12x 12x प्लस 8x म्हणजे 20x मग इथं काय झालं 20x झालं प्लस. आता राहिलेला नंबर काय हा 1 आहे ह्याला लिहितो 3 ह्याला लिहितो 3 ह्याला लिहितो 3 आणि ह्याला पण 3 म्हणजे 1 प्लस 4 किती होतं 5 5 प्लस 9 किती होतं 14 14 प्लस 16 किती होतं 30 बरोबर आहे. 14 प्लस 16 किती होतं 30 होतं आणि राहिलं काय मग इक्वल टू 1455. आता हा जो 30 आहे आपण इक्वल टूच्या लेफ्ट हँड साइडला नेला की काय होईल मायनस होईल. मग इथं काय होईल 5x स्क्वेअर प्लस 20x हा इक्वल टू आहे तसा 1455 आहे तसा हा प्लस 30 ला तिकडे नेल्यावर काय होईल मायनस 30 होईल. आता ह्यांचं आपण सॉल्व्ह करूया. इथं काय होईल 5x स्क्वेअर प्लस 20x
इक्वल टू 1455 मधून 30 गेल्यानंतर किती येईल 1425 बरोबर आहे 1425 येईल बरोबर. आता हे झाल्यानंतर परत हे सॉल्व्ह करूया. आता हे इक्वल टू च्या उजव्या साईडला काय 1425 आहे ह्याला डाव्या साईडला नेलं काय होईल मायनस होऊन जाईल. मग इथं काय होईल इथे होईल 5x² प्लस 20x मायनस 1425 इक्वल टू 0. आता हे सॉल्व्ह करूया. आता इथं जर तुम्ही नीट चेक केलं इथं जर एक्सच्या स्क्वेअरला काय आहे 5 आहे बरोबर आहे. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे 5 आहे. तर आपण प्रत्येक ह्या पूर्ण इक्वेशनला 5 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे इथे ह्याला काय म्हणूया इक्वेशन 1 बोलूया आणि डिवाइड करूया. डिवाइड इक्वेशन 1 बाय 5. मग इथं काय येईल 5x² अपॉन 5 प्लस 20x अपॉन 5 मायनस 1425 अपॉन 5 इक्वल टू 0. आता 0 आपण 5 केलं समजा 0 आपण 5 केलं तर 0च येतं म्हणून 0 लिहिलेलं आहे. त्याला डिवाइड करण्याची गरज नाहीये. म्हणजे दोन्ही साईडला डिवाइड करायचं असतं एका साईडला नाही दोन्ही. ठीक आहे. आता इथं 5 ला 5 कॅन्सल झाले इथं काय येईल x² येईल प्लस आता इथे 20 अपॉन 5 आहे बरोबर आहे. 20 अपॉन 5 म्हणजेच काय लिहू शकतो आपण 5 1 जा 5 5 4 जा किती 20 म्हणजे आपला आन्सर काय येईल 4 अपॉन 1 म्हणजे 4 येईल. मग इथं काय येईल फक्त 4x येईल. ही मायनसची साईन. आता 1425 आहे आपण काय आहे 5 तर आपल्याला काय करायचं डिव्हिजन करायचं. तर 5 1 जा 5 ठीक आहे 5 2 जा 10 कारण की इथं 14 होता त्यामुळे 5 2 जा 10 याला पण इथं 14 आहे तर काय करणार आपण 14 मायनस 10 केलं तर काय येतं 4. आता 4 काय होईल कॅरी राहील तो इथं लिहिचा. मग इथं काय येतो 42 येतो 425 होईल. आता नंबर 42 आल्यामुळे काय होईल 5 8 चा किती 40. आता 5 चा 40 तर 42 होतं 42 मायनस 40 किती येतं जर 42 मायनस 40 केलं तर इथं 2 राहील. मग इथं काय लिहिणार आहे आपण पुढे कॅरी काय होईल 2 म्हणजे 25 येईल. मग 5 चा किती होतं 25 होतं. मग आपल्याला आन्सर काय भेटेल 285 अपॉन 1 भेटेल म्हणजे थोडक्यात 285 भेटेल. ठीक आहे. मग आता आपण काय करूया इथे लिहूया मायनस 285 इक्वल टू 0. आता आपल्याला हे काय करायला लागेल हे इक्वेशन सॉल्व्ह करायला लागेल. आता हे इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये मला जनरल फॉर्म मध्ये कम्पेअर करूया. a ची व्हॅल्यू काय येणार 1 x² चा कोएफिशियंट काय 1 आहे त्यामुळे b ची व्हॅल्यू काय येणार x चा कोएफिशियंट काय आहे 4 त्यामुळे 4 येईल आणि c ची व्हॅल्यू काय येणार 285. साइन कडे बघू नका प्लस मायनस फक्त ते तेवढं लिहून घ्या. आता a b c ची व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला काय काढायचे असे दोन नंबर काढायचे की त्यांची मल्टिप्लिकेशन किती आले पाहिजे 1 into c म्हणजेच किती 285 आली पाहिजे. आणि ही पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन काय p प्लस q किती आले पाहिजे p म्हणजे काय 4 किंवा p मायनस q किती आली पाहिजे 4 आली पाहिजे. ही दुसरी कंडिशन. ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय करणारे आपल्याला p आणि q ची व्हॅल्यू काढायच्या. आता त्या कशा काढायच्या इथं लिहितो मी p आणि इथं लिहितो मी q. आता p काय म्हणजे हा 285 काय आहे आपला म्हणजे ही p into q किती पाहिजे 285 पाहिजे. आता 285 च्या मागचा परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे तो बघायचा. आता इथं मी लिहितो 15 चा स्क्वेअर किती येतो 225 ठीक आहे. 16 चा स्क्वेअर किती येतो जर बघितलं तर 256 आणि 17 चा स्क्वेअर किती येतो 289. आता हे सगळे स्क्वेअर आले तर आपण बघितलं 285 कुठे येईल ह्या दोघांच्या मध्ये येईल 285 बरोबर. मग 285 च्या मागचा परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे 256 त्याचा आन्सर काय आहे 16 त्यामुळे p काय घेतला मी 16 घेतला. आता q कसा काढायचा असतोय तर q सिंपल आपल्याला फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय p मधून काय मायनस करायचं b ची व्हॅल्यू मायनस करायची किंवा उलट पण गेलं तर चालतं फक्त मायनस मध्ये नाही आन्सर आणायचा. 16 मायनस 4 केल्यानंतर आपल्याला काय भेटेल q ची व्हॅल्यू भेटेल म्हणजे इथं काय भेटेल 12 म्हणजे थोडक्यात q ची व्हॅल्यू काय आली 12 आली. म्हणजे इथं p ची व्हॅल्यू 16 आहे q ची व्हॅल्यू 12 आहे पण आपल्याला आन्सर काय पाहिजे आपल्याला दोघांचं मल्टिप्लिकेशन किती पाहिजे 285 पाहिजे बरोबर. यांचं मल्टिप्लिकेशन किती पाहिजे 285 पाहिजे. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन 285 येते का तर सिंपल ट्रिक काय आहे चेक करण्याची 16 चा 6 घ्यायचा q चा 12 चा 2 घ्यायचा 6 into 2 केल्यानंतर किती येतं 12. आता हा नंबर एंड कशाने होतो 2 ने आणि आपला जो नंबर आहे हा एंड कशाने होतो 5 ने त्यामुळे काय होईल 16 into 12 आपल्याला घेता येणार नाही ठीक आहे कारण की काय पाहिजे आपल्याला एंड 5 ने पाहिजे. मग आता काय करायचं q मध्ये q चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे पुढचा नंबर लिहायचा आहे आपल्याला. पुढचा नंबर कसा लिहितो q चा फॉर्म्युला काय q + 1 मग ह्यात +1 करायचा काय येईल 30
आता पीचा फॉर्म्युला काय आहे, जर पीची व्हॅल्यू ग्रेटर असेल क्यू पेक्षा तर पी प्लस वन करायचा, बरोबर आहे. तर आता पी मागचं बघा, क्यूची पीची व्हॅल्यू किती 16, क्यूची व्हॅल्यू किती 12, म्हणजे 16 12 पेक्षा मोठा आहे का, आहे. मग असं असेल तर आपण काय करायचं, प्लस प्लस वन करत जायचं. आता 16 प्लस वन केल्यानंतर काय येतं, 17 येतं, बरोबर आहे. आता 17 आल्यानंतर आता परत आपल्याला हे चेक करावं लागेल. आता इथं 7 आहे आणि इथं 3 आहे, मग आपल्याला आन्सर काय येतं, 21 येतं. मग इथं 1 आहे, इथं 5 आहे, हे ह्यांची मल्टिप्लिकेशन करून नाही चालणार, कारण की ते 285 नाही येणार. आता पुढचा नंबर बघूया. आता 13 मध्ये एक 1 ऍड करा, 14 होईल. 17 मध्ये एक 1 ऍड करा, 18 होईल. आता 18 आणि 14 चेक करा. आता इथं 8 आहे, इथं 4 आहे, तर आन्सर काय येतं, 32 येतं. म्हणजे 8 कशाने होतं, 2 ने, पण आपल्याला 5 पाहिजे, मग हे पण नाही चालणार. आता पुढचं, इथं 14 आहे, 14 मध्ये प्लस 1 केल्यानंतर किती येतं, 15, आणि 18 मध्ये प्लस 1 केल्यानंतर काय येतं, 19. आता हे चेक करा, 9 आणि 5 आहे, 9 5 चा किती असतो, 45, म्हणजे हा 5 आणि हा 5 येतोय आपल्याला. म्हणजे थोडक्यात हे आन्सर येऊ शकतं, येईलच असं नाही, येऊ शकतं. मग आपण काय करायचं, ह्यांची मल्टिप्लिकेशन करायची. 19 लिहिला, इथं 15 लिहिला. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघूया की 285 येते का. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 9 5 चा किती, 45, बरोबर आहे. म्हणजे 4 कॅरी होईल, 5 इथं लिहू आपण. मग ह्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. आता 1 into 9 केल्यानंतर 9 येतं, मग प्लस 9 लिहायचं. परत 5 into 1 केल्यानंतर 5 येतं, इथं प्लस 5 लिहायचं. आता ह्या सगळ्यांची ऍडिशन करायची. आता 9 प्लस 4 किती होईल, 13, 13 प्लस 5 किती होईल, 18 होईल. मग 8 खाली लिहू आपण, 1 काय राहील, कॅरी होत जाईल. आता परत ह्या 1 ची ह्या 1 वर मल्टिप्लिकेशन करायची. 1 into 1 1, आणि हा 1 म्हणजे प्लस 2. 1 into 1 1, आणि हा कॅरीचा 1, म्हणजेच काय होईल, 1 plus 1 म्हणजे इथं 2 येईल. म्हणजे 19 into 15 केल्यानंतर 285 येतं का, येतं. ठीक आहे. आता 285 येतं, म्हणजे आपल्याला पी इन क्यू किती भेटला. समजा आपण असं घेतलं, पी ची व्हॅल्यू घेतली 19 आणि क्यू ची व्हॅल्यू घेतली 15. तर यांचं हे बघा, पी इंटू क्यू म्हणजे 19 into 15 केल्यानंतर आपल्याला किती येत आहे, 285 येतं. ठीक आहे. मग पी प्लस क्यू किती, 19 प्लस 15 केल्यानंतर आपल्याला किती येतं, 19 प्लस 15 केल्यानंतर आपल्याला येईल 34. हे तर आपल्याला येत नाही, बरोबर. पी मायनस क्यू करून बघूया. 19 मायनस 15 केल्यानंतर आपल्याला काय येते, 4 येते. म्हणजे ह्या दोघांपैकी एक कंडिशन पाहिजे, 4 येते का, येते. म्हणजे ही आपली पहिली कंडिशन सॅटिस्फाय करते, ही आपली दुसरी कंडिशन सॅटिस्फाय करते. म्हणजे आपले 19 आणि 15 हा काय होतात, आपले फॅक्टर्स होऊन जातात. इथं जर तुम्ही बघितलं, आपल्याला तेच पाहिजे. पी ची कंडिशन काय पाहिजे, पी इंटू क्यू 285 आलं पाहिजे, पी प्लस क्यू 4 किंवा पी मायनस क्यू 4 आलं पाहिजे. ते इथं आपलं सॅटिस्फाय होतं का, तर इथं आपलं सॅटिस्फाय होतंय. आता आपल्याला माहिती आहे, पी ची व्हॅल्यू आपण किती घेऊ शकतो, पी ची व्हॅल्यू आपण घेऊ शकतो 19, आणि क्यू ची व्हॅल्यू किती घेऊ शकतो, क्यू ची व्हॅल्यू घेऊ शकतो 15. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहेत, ह्या व्हॅल्यूचा वापर करून आपण काय करायचं, फॅक्टर फाइंड आउट करायची. आपलं इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 285 आहे. इथं लिहूया, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 285 इक्वल टू 0. आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा दोन नंबरचा वापर करायचा आहे, कारण की दोन फॅक्टर हे कसे लिहायचे आपल्याला माहिती आहे. एक्स आणि जो मोठा नंबर आहे तो इथं लिहिचा, परत एक्स जो लहान नंबर आहे 15 तो इथं लिहिचा, इक्वल टू 0. आता मग हे सॉल्व्ह करायचं कसं, तर कॉन्स्टंटची साईन कुठली आहे, मायनसची साईन आहे. म्हणजे आपलं जे आन्सर आहे त्याला प्लस मायनस साईन आहे. इथं प्लस आणि इथं मायनस, म्हणजे इथं प्लस मायनस साईन येईल. ते कसं ठरवायचं आपण, तर मिडल टर्म बघायची. मिडल टर्मची व्हॅल्यू काय आहे, मिडल टर्म 4x आहे, त्याची साईन कुठली आहे, प्लस. आता इथं प्लस असल्यामुळे मोठा नंबर आहे 19 आणि 15, त्या मोठ्या नंबरला ही साईन द्यायची मिडल टर्मची, म्हणजे प्लसची साईन द्यायची. आता 19 आणि 15 मध्ये मोठा कोण आहे, 19. 19 ला कुठली साईन देणार, प्लस, आणि 15 ला मायनस. मग आपला आन्सर काय आला, एक्स प्लस 19 आणि एक्स मायनस 15 आलं. आता हे सॉल्व्ह करूया आपण. एक्स प्लस 19 इक्वल टू 0 किंवा एक्स मायनस 15 इक्वल टू 0, बरोबर. आता एक्स प्लस 19 म्हणजे काय, एक्स इज इक्वल टू प्लस 19 तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस 19 होईल. और एक्स इक्वल टू मायनस 15 तिकडे गेल्यावर प्लस 15 होईल. आता इथं जर बघितलं तर 19 आहे, आणि आपलं जर आन्सर आपल्याला जर काय विचारलं, इंटिजर विचारलंय, बरोबर आहे. आता इंटिजर म्हणजे काय असतं, सॉरी, आपल्याला विचारलेला आहे नॅचरल नंबर विचारलेला आहे, सॉरी, आपल्याला काय विचारलेलं आहे, नॅचरल नंबर विचारलेला आहे. नॅचरल नंबर कसा असतो, 1 पासून सुरू होतो, 1 2 3 4, आणि आपला आन्सर काय आलेलं आहे, एक आन्सर आपलं काय आलेलं आहे, आपल्याला एक आन्सर आलेलं आहे -90. मग -90 हा नॅचरल नंबर नाहीये, त्यामुळे काय म्हणतो आपण, एक इथं लिहिताना कसं लिहायचं, x is equal to -90 is unacceptable. कारण की नॅचरल नंबर 1 पासून सुरू होतो ना, आपला आन्सर आलेला आहे -90.
तर -90 हा नॅचरल नसल्यामुळे ते लिहिलेलं आहे. आपलं एक्सचं आन्सर किती आलं 15 आलं बरोबर आहे. सो x इज इक्वल टू 15 हे आपला आन्सर आहे. पण आपल्याला काय करायचंय जर आपला क्वेश्चन बघितलं तर कन्झिक्युटिव्ह 5 नंबर फाइंड आउट करायचे बरोबर आहे. इथं आता तुम्ही बघितलं क्वेश्चन तर फाइंड द नंबर्स विचारले म्हणजे 5 नंबर फाइंड आउट करायचे. ते कसे करणार आपला फॉर्म्युला काय x+1 x+2 x+3 x+4 हा आपला फॉर्म्युला होता. आत्ताशी आपल्याला काय भेटलेला आहे x भेटलेला आहे. मग x+1 काय असेल म्हणजेच काय 15+1 म्हणजे किती 16 परत x+2 म्हणजेच काय 15+2 म्हणजेच किती 17 पुढं x+3 म्हणजेच काय 15+3 किती होतो 18 आणि x+4 म्हणजेच 15+4 किती होणार आहे 19 म्हणजे काय झालं आपले नॅचरल नंबर किती आले आपला आन्सर काय आलं 15 16 17 18 आणि 19 हे काय झालं आपलं आन्सर झालं. ठीक आहे हेच आपल्याला नंबर फाइंड आउट करायचे होते म्हणजे 5 कन्झिक्युटिव्ह नंबर फाइंड आउट करायचे होते दिलेल्या इक्वेशन वरनं ते आपण आता फाइंड आउट केलेले. हा होता कोणता क्वेश्चन इथं जर बघितलं फाइंड द नंबर्स विचारलं होतं. हा होता मार्च 2023 चा क्वेश्चन. आय होप तुम्हाला समजला असेल. आता आपण जुलै 2023 चा क्वेश्चन पाहूया. हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे द सम ऑफ टू रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5 and sum of their cubes is 35. Find the equation. आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे. आपण काय कन्सिडर करूया लेट अल्फा अँड बीटा बी टू रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे कन्सिडर केलं त्यानंतर आपण काय करूया त्याचा स्टँडर्ड फॉर्म लिहूया. आता स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग रूट्स इज एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तर आता आपल्याला माहिती स्टँडर्ड फॉर्म कसा असतो इन जनरल आपला स्टँडर्ड फॉर्म कसा आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 हा नॉर्मल स्टँडर्ड फॉर्म झाला बरोबर. पण आता इथं कसं आहे रूट्स असल्यामुळे इथं काय आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग रूट्स बरोबर. त्यामुळे आता हा फॉर्म कसा आहे हा फॉर्म असा आहे एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. त्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही हा कशाचा रूट्सचा फॉर्म्युला आहे. आता ते झाल्यानंतर आपल्याला सिंपल काय करायचं आहे जे क्वेश्चन दिलेला आहे तो परत वाचा. सम इथं आपल्याला काय दिलंय सम ऑफ टू रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5 म्हणजेच काय सम म्हणजे काय प्लस करायचंय टू रूट्स म्हणजे काय अल्फा आणि बीटाचं सम करायचंय म्हणजे इथं काय टू रूट्सचं सम म्हणजे थोडक्यात काय अल्फा आणि बीटाचं सम किती येतंय 5 आणि इथं काय दिलंय सम ऑफ देअर क्यूब्स म्हणजे अल्फाचा क्यूब घेतला आणि बीटाचा क्यूब घेतला त्यांचा क्यूब घेतला त्यांचं सम किती येतंय त्यांचं सम किती येतंय इज म्हणजे इक्वल टू 35 म्हणजे हे दोन इक्वेशन आपल्याला कंडिशन इथं दिलेले आहे त्याच आपण इथं लिहून घेऊया. आपल्याला एक कंडिशन काय दिली आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 दिलेला आहे आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इथं किती दिलेला आहे 35 दिलेला आहे. आता तुम्ही जर बघितलं तर आपल्या इक्वेशन मध्ये आपल्याला कशाची गरज होती अल्फा प्लस बीटाचं ऑलरेडी आपल्याकडे आलेलं आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आलेली 5 दिलेली आहे. ह्याला इक्वेशन 2 म्हणूया आणि ह्याला इक्वेशन 3 म्हणूया. ठीक आहे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे 5. तर ही ऑलरेडी आता आपल्याला काय काढायचं प्रोडक्ट काढायचे अल्फा फक्त आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची अल्फा इंटू बीटाची काढायची आणि मग ह्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकायची ती काढूया. आता अल्फा क्यूब आता एक फॉर्म्युला आहे हे बघा ए क्यूब प्लस बी क्यूबचा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे हा ए क्यूब प्लस बी क्यूब जर असेल तर आपण काय करतो ए प्लस बी चा ब्रॅकेटचा क्यूब मायनस 3ab आणि ब्रॅकेट मध्ये काय लिहितो ए प्लस बी लिहितो. हा कशाचा फॉर्म्युला आहे हा आपला फॉर्म्युला आहे ए क्यूब प्लस बी क्यूबचा. आता हा फॉर्म्युला वापरून आपण हे जे आहे हे सॉल्व्ह करूया इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये आपलं काय अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आहे. आता हे सॉल्व्ह करूया ह्या फॉर्म्युला मध्ये टाकूया अल्फा प्लस बीटाचा क्यूब मायनस 3 इंटू कशावर अल्फा इंटू बीटा ब्रॅकेट मध्ये काय ए प्लस बी म्हणजेच काय अल्फा प्लस बीटा. आता आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 5 आहे आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू काय 35 आहे. मग आता ह्या इथं आपण काय टाकू शकतो पुट अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 35 and अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 बरोबर. आता ह्या इक्वेशन ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय भेटेल इथं काय भेटेल 35 भेटेल इक्वल टू आता ह्या अल्फा प्लस बीटा काय आहे 5 आहे म्हणजेच काय 5 चा क्यूब ही मायनसची साइन
हा 3 आहे तसंच, मग अल्फा बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये, मग हा अल्फा आणि बीटा आहे तसंच लिहायचं. तर ब्रॅकेटमध्ये काय अल्फा प्लस बीटा काय आहे 5 आहे, मग इथे लिहिणार 5. आता हे पुढे थोडंसं सॉल्व्ह करूया. ठीक आहे, आता हे आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचं. इथं जर आता बघितलं तर इथं काय येईल 35 येईल इक्वल टू 5 च्या क्यूब मध्ये काय 125, ही मायनसची साईन आहे तशी, 3 into 5 किती 15, म्हणजे इथं किती येतं 15 अल्फा बीटा येतो. बरोबर आहे. आता आपण काय करूया, हा 125 आहे, हा 125 जर इकडे लेफ्टला घेतला तर तो काय होईल -125 होऊन जाईल. बरोबर, मग इथं काय येईल 35 -125 इक्वल टू, मग इथं काय राहील फक्त -15 अल्फा आणि बीटा राहील. आता 35 मधून -125 केल्यानंतर काय राहील -90 राहील इक्वल टू -15 अल्फा बीटा होऊन जाईल. आता दोन्हीकडे पण मायनस मायनस आहे म्हणजे आपण काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. बरोबर, इक्वल टूच्या थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या पूर्ण इक्वेशनला मायनस न्यू मल्टिप्लाय करू शकतो. मल्टिप्लाय केल्यानंतर इथं काय होईल, इथं 90 होईल इक्वल टू इथं काय होईल 15 अल्फा बीटा होऊन जाईल. आता इथं पाहिलं तर 15 इंटू अल्फा बीटा आहे. आता 15 ला जर इक्वल टूच्या डाव्या साईडला नेलं तर तो काय होईल डिव्हिजनला जाईल, म्हणजे इथं काय होईल 19/15 इक्वल टू अल्फा बीटा. आता 15 च्या टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं 15 1 चा 15, 15 6 चा किती 90, म्हणजे 6/1 म्हणजेच काय येईल 6 येईल. आणि अल्फा आणि बीटा, आता आपल्याला काय हवं होतं, अल्फा बीटाची व्हॅल्यूच हवी होती, ही आपण थोडीशी व्यवस्थित लिहू. अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू काय आली 6 आली. ठीक आहे, ही आपल्याला व्हॅल्यू पाहिजे होती. जर आपण वरचं आपलं इक्वेशन बघितलं, आता जनरल फॉर्म जर बघितला तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला होती इक्वेशन 2 मध्ये, आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आता आपण काय केली काढलेली आहे. मग आता काय करायची, ही जी व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती आपण पुट करायची इक्वेशन 1 मध्ये. आता अल्फा प्लस, आता इथे लिहितो मी, पुट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 and अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 1. आता जे आपलं इक्वेशन 1 काय होतं, एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस काय होतं अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0, हे आपलं इक्वेशन 1 होतं. ह्याच्यामध्ये पुट करूया, म्हणजे इथं काय होईल एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय आहे 5, म्हणजे इथं काय होईल 5x होईल, हा प्लसचा साईन, आणि अल्फा इंटू बीटा काय आपलं 6 आहे इक्वल टू 0. हे काय झालं आपलं इक्वेशन झालं, म्हणजे हे काय झालं आपलं सोल्युशन झालं. ठीक आहे, हा क्वेश्चन कोणता, हा सोपा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन होता जुलै 2023 चा. आय होप तुम्हाला समजला असेल. आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहूया क्वाड्रॅटिक इक्वेशन्स ह्या चॅप्टर वरती पेपरला आलेले 4 मार्काचे क्वेश्चन्स. हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ m इफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज गिवन. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हॅज अ रिअल अँड इक्वल रूट्स. आता ही एक कंडिशन दिलेली आहे, तर आपण काय करूया, हे इक्वेशन सॉल्व्ह करूया. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करण्या कसं करायचं, स्टेप्स मध्ये करायचं. पहिल्या स्टेप मध्ये काय लिहायचं, जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे हे कम्पेअर करायचं कशावर, आपल्या जनरिक इक्वेशन वर, आणि ए बी आणि सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर ती आपण करूया. इथं सिंपल लिहिलेलं आहे कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, कारण की आपले जनरिक इक्वेशन आहे. आता आपण बघूया एक्स चा कोएफिशियंट काय आहे ए, तसंच आपला जे इक्वेशन आहे त्याच्यावर एक्स चा कोएफिशियंट काय आहे m-12, तर ए ची व्हॅल्यू काय होईल m-12, ते इथं लिहूया ए इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये m-12 झालं. आता बी एक्स चा कोएफिशियंट काय आहे बी आहे, तो इथं लिहिला इक्वल टू, आता इथं या इथं एक्स चा कोएफिशियंट काय आहे, आता एक्स चा कोएफिशियंट बघितलं तर तुम्ही इथं 2 ब्रॅकेट मध्ये काय m-12 आहे ते आहे तसं लिहायचं, 2 ब्रॅकेट मध्ये m-12 हा काय झाला बी बी झाला. आता सी म्हणजेच काय, सी म्हणजे कॉन्स्टंट, इथं सी काय येईल राहिलेली संख्या कुठली आहे 2, मग इथं सी येईल 2. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. आता स्टेप 2 मध्ये काय करायचं, डेल्टा फाइंड आउट करायचा, तो लिहितो स्टेप 2 डेल्टा. आता इथं जर तुम्ही नीट बघितलं, डेल्टा म्हणजे काय असतं आपल्या डिस्क्रिमिनंट, बरोबर आहे. आता इथं आपल्याला बघितलं, इथं ऑलरेडी कंडिशन दिलेली आहे हॅज अ रिअल अँड इक्वल रूट्स. हॅज अ रिअल अँड इक्वल रूट्स असल्यामुळे आपलं काय होईल, डेल्टा म्हणजेच काय बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू, आता हा कसा आहे रिअल अँड इक्वल असल्यामुळे आपलं काय येईल इक्वल टू 0 येईल. हे आपल्याला काय दिलेलं आहे, कंडिशन ऑलरेडी दिलेली आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 येईल, कारण की डेल्टा काय आहे आपला, सॉरी कारण की आपल्याला इथं काय दिलेलं आहे रिअल अँड इक्वल रूट्स दिलेले आहे, त्यामुळे बिकॉज इथं असं लिहू शकतो सिन्स
गिवन रियल अँड इक्वल रूट्स. बरोबर आहे, कारण की आपल्याला इथं ऑलरेडी ते दिलेलं आहे, त्यामुळे आपला डेल्टा काय झाला, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 झाला. ठीक आहे, आता हे स्टेप 2 झाली. आता स्टेप 3 लिहूया. आता स्टेप 3 काय लिहायचे, सिंपल आहे. आता स्टेप 1 मध्ये आपण एबीसीच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत, स्टेप 2 मध्ये आपल्याला फॉर्म्युला भेटलेला आहे. आता स्टेप 3 मध्ये काय करायचं, स्टेप 2 मध्ये जो फॉर्म्युला भेटलाय त्याच्यामध्ये एबीसीच्या व्हॅल्यू टाकायच्या. आपण त्या टाकून घेऊया. आता आपल्याला पहिलं काय आहे, बी स्क्वेअर आहे. बी म्हणजे काय आपला 2 ब्रॅकेट मध्ये एम मायनस 12 आहे, तर त्याचा स्क्वेअर करायचा. मग इथं काय लिहिणार आपण, 2 ब्रॅकेट मध्ये एम मायनस 12 चा स्क्वेअर, ह्यांचा स्क्वेअर. बरोबर, मायनसची साईन आहे तशी, हा 4 आहे तसा. परत ए आणि सी आहे. ए ची व्हॅल्यू काय एम मायनस 12 आणि सी ची व्हॅल्यू काय 2, तर ते इथे टाकून घ्यायचे. ए ची व्हॅल्यू काय एम मायनस 12 आणि सी ची व्हॅल्यू काय आहे 2, इक्वल टू काय 0 आहे. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करूया. आता इथं कसं असतं, एक फॉर्म्युला आहे. ए बी चा जर ब्रॅकेटचा जर स्क्वेअर असेल तर आपण काय करू शकतो, ए स्क्वेअर बी स्क्वेअर करू शकतो. म्हणजे हा स्क्वेअर सेपरेट देऊ शकतो. हे दोन मल्टिप्लिकेशन आहेत. 2 ब्रॅकेट मध्ये एम मायनस 12 म्हणजे काय, 2 चं मल्टिप्लिकेशन एम मायनस 12 बरोबर आहे. तर हे लिहिताना आपण कसं लिहू शकतो, 2 चा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मायनस एम मायनस 12 चा स्क्वेअर, ब्रॅकेट मध्ये एम मायनस 12 चा स्क्वेअर. बरं, ही मायनसची साईन आहे तशी. आता इथं 4 इंटू 8 केलं, 4 इंटू 2 केल्यानंतर किती येईल, इथं 8 येईल आणि ब्रॅकेट मध्ये काय येईल, एम मायनस 12 येईल, इक्वल टू 0. हे लिहून घेतलं. आता हे पुढे सॉल्व्ह करूया. 2 चा स्क्वेअर म्हणजे किती झाला 4. आता इथं काय एम मायनस 12 आहे, हे मी आहे तसंच लिहितो. मी पुढच्या स्टेप मध्ये त्याला सॉल्व्ह करतो. आता हा 8 आहे, ह्याला आत मल्टिप्लाय करूया आपण. 8 ची साईन मायनस आहे, त्यामुळे ह्याला पण आपल्याला कन्सिडर करावं लागेल. मायनस 8 एम इंटू एम म्हणजे काय, मायनस 8 एम. इथं लिहिणार मायनस 8 एम. आता मायनस 8 इंटू मायनस 12 म्हणजे काय, मायनस मायनस काय होतं, प्लस होतं मल्टिप्लिकेशन. आणि 8 इंटू 12 म्हणजे किती, 96. ते लिहिलं, इक्वल टू 0 लिहिलं. आता पुढची स्टेप बघूया. आता इथं काय एम मायनस 12 आहे, याला आपल्याला काय करायला लागेल, सॉल्व्ह करायला लागेल. तर आपल्याला एक फॉर्म्युला आहे, ए मायनस बी चा स्क्वेअर म्हणजेच काय येईल, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरायचा. ए म्हणजे आपला काय एम आहे आणि बी म्हणजे आपला काय 12 आहे, तर तो वापरून घेऊया. इथं 4 लिहूया आधी आणि ब्रॅकेट मध्ये वापरूया. आता ए स्क्वेअर म्हणजे काय एम स्क्वेअर, तो लिहिला एम स्क्वेअर मायनस 2, ए म्हणजे काय एम आणि बी म्हणजे काय 12. तर इथं लिहिला. इथं थोडंसं ब्रॅकेट टाकतो, म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू एम इंटू 12 झालं. परत प्लस ची साईन, परत बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे 12 चा स्क्वेअर म्हणजे तो किती येतो, 144 येतो. ठीक आहे, आता ही माहिती काय येईल, मायनस 8m प्लस 96 इक्वल टू 0. आता हे सॉल्व्ह करूया. आता हा हे आतलं ब्रॅकेट सॉल्व्ह करूया आधी. 4 आहे तसा लिहितो, इथं एम स्क्वेअर लिहितो, इथं मायनस साईन लिहितो. 12 इंटू 2 किती होतं, 24 लिहितो. 24m प्लस 144 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 8m प्लस 96. आता हे परत सॉल्व्ह करूया आपण. 4 नी काय करूया, आत मल्टिप्लाय करूया. इथं काय होईल, 4m स्क्वेअर मायनस, आता 4 इंटू 24 ला मल्टिप्लाय करूया. 4 इंटू 4 किती होतं, 16 होतं. कॅरी 1 आणि खाली 6 लिहिला. 4 इंटू 2 किती होतं, 8 आणि कॅरीचा 1 म्हणजेच 9 म्हणजे 96. हा एम आहे तसा 96 एम होतं. प्लस आता 144 इंटू 4 करायचं. जर 4 इंटू 4 किती होतं, 16 होतं. कॅरी 1. परत 4 इंटू 4 किती होतं, 16 होतं. हा कॅरी 1 होता म्हणजे झालं 17. 7 इथं लिहिला, परत कॅरी 1 आला. 4 इंटू 1 म्हणजे 4 आणि हा 1 म्हणजे 5 म्हणजे काय होतं, 576 होईल इथं. हा मायनस 8m आहे तसाच आणि हा प्लस 76 सॉरी प्लस 96 आहे तसा इक्वल टू 0. आता इथं जर आपण इक्वेशन पाहिलं, इथं काय आहे, मायनस 96m मायनस 8m आहे. तर आपण मायनस मायनस काय करतो, म्हणजे या दोघांची ऍडिशन करतो आणि आन्सरला मायनस साईन देतो. ते आधी करून घेऊया. इथं 4m स्क्वेअर लिहितो मी. आता मायनस मायनस 96m आहे, मायनस 8m आहे, म्हणजे साईन कुठली येईल, मायनस येईल. पण ह्या दोन्ही संख्येचं, ह्या दोन्ही नंबरचं आपल्याला काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल. बरोबर आहे. तर 96 मध्ये 8 ऍड केल्यानंतर किती येतं आपला आन्सर, 104 एम येईल. बरोबर. आता इथं काय 576 आहे आणि इथं 96 आहे. आता या दोघांचं पण आपल्याला काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल. म्हणजे इथं प्लसची साईन, इथं पण प्लसची साईन आहे, त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, 576 आणि 96 ला ऍड करावं लागेल. आता हे ऍड करून घेऊया आपण. तर 6 आणि 6 आता इथं मी व्यवस्थित करतो. 576 आणि 96 आपल्याला ऍडिशन करायचे.
तर 6 आणि 6 किती होईल 12, इथं काय कॅरी येईल 1, 9 प्लस 1 10, 10 प्लस 1 10 प्लस 7 किती 17, इथं 7 येईल आणि परत कॅरी येईल 1, म्हणजे इथं येईल 5 प्लस 1 6, 672 इक्वल टू 0. आता तुम्ही जर नीट पाहिलं तर इथं 4 आहे आणि आपण काय करू शकतो, हे जे प्रत्येक संख्येतून ह्या प्रत्येक नंबर मधून 4 ला कॉमन काढू शकतो. मग हे आन्सर कसं होईल, म्हणजे 4 ला कॉमन काढू शकतो म्हणजे हे पूर्ण इक्वेशनला आपण काय करू शकतो 4 ने डिवाइड करू शकतो. मग ते ते लिहूया आपण, का कारण की आपल्याला इथं फक्त एम स्क्वेअर पाहिजे. आता इथे एम स्क्वेअर भेटल्यानंतर आपण काय करू शकतो, त्याला आपण क्वाड्रॅटिक फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, ह्या एम स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे हा काढायचा आहे. तर आपण काय करू शकतो, पूर्ण इक्वेशनला 4 ने डिवाइड करू शकतो. मग ते आधी करून घेऊया. ह्याला समजा आपण इक्वेशन 1 म्हणूया. तर काय करायचं, डिवाइड इक्वेशन 1 बाय 4. मग काय करूया, ह्या पूर्ण इक्वेशनला 4 ने डिवाइड करूया. इथं लिहिताना कसं लिहायचं, 4 एम स्क्वेअर अपॉन 4 मायनस 104 अपॉन 4 एम प्लस 672 अपॉन 4 इक्वल टू, आता 0 अपॉन 4 कारण की दोन्ही साईडला 4 ने डिवाइड करायचं असते बरं का. एक इक्वेशन आहे म्हणजे दोन्ही साईडला 4 ने डिवाइड करायचं, एका साईडला करायचं नसते. आता ह्या 4 ला हा 4 काय होईल, कॅन्सल होईल. इथं काय राहील, एम स्क्वेअर. आता इथं काय 104 अपॉन 4 आहे, तर मग इथं लिहून दाखवतो तुम्हाला 104 अपॉन 4 आहे. तर हे दोन्ही काय 4 ने कॅन्सल होतील का ते बघूया आपण. तर 4 1 जा किती 4, परत 4 2 चा किती 8, पण इथं तर 10 होतं, इथं 10 होतं आणि आपला आन्सर काय आला 4 2 जा 8. मग 10 मायनस 8 गेल्यानंतर तुम्हाला काय भेटतं 2. हा जो 2 भेटतो तो आपण इथं पुढे काय लिहिणार आहे, कॅरी लिहिणार आहे. मग आपल्याला इथं काय येईल 24 भेटेल. परत 4 6 चा किती 24, म्हणजे इथे किती आला आपला आन्सर 26 अपॉन 1 आलं, म्हणजे थोडक्यात 26 आलं. ते इथे लिहित आहे 26 एम. त्याचं काय आलं 104 अपॉन 4 म्हणजे काय आलं 26 एम आलं. आता पुढचं पाहूया. आता पुढे आपल्याकडे काय आहे 672 अपॉन 4 आहे, बरोबर आहे. तर 672 अपॉन 4 म्हणजे काय येईल, काही बघूया. आता 4च्या टेबलला बघूया. 4 1 जा 4, परत तसंच 4 1 जा 4. आता इथं तर 6 होतं, मग 6 मधून 4 गेल्यानंतर आपल्याला काय भेटतं 2. ते पुढे लिहायचे, इथं लिहायचे 2. मग इथं काय झाला, आता नंबर काय झाला 272 झाला. आता 27 घेऊया. आता 4 5 चा 20, 4 6 चा 24 येतं, मग 4 6 चा 24. पण आता जर तुम्ही बघितले तर इथं 27 होता, मग 27 मधून काय करायचं 24 मायनस करायचा, आपल्याला काय भेटतं 3. मग जो 3 भेटलाय हो पुढे कॅरी द्यायचा, मग इथं काय येईल 32 येईल. मग तसंच 4 8 चा किती येतो 32, म्हणजे इथं काय आता आपलं आन्सर आलं 168 अपॉन 1 आलं. आता 168 अपॉन 1 आलं म्हणजेच काय थोडक्यात 168 आलं. ही प्लसची साईन आहे तशीच लिहायची आणि इथं लिहायचं 168 आहे तसं लिहायचं. हा इक्वल टू तसं. आता काय करायचं 0 अपॉन 4 म्हणजे आन्सर काय येईल 0 येईल. कसं काय, तर आपण काय करतो 0 ला कशाने डिवाइड करतो 4 ने करतो. आता 4 इंटू 0, 4 इंटू 0 काय तर 0, म्हणजे आन्सर काय येईल 0. त्यामुळे इथं आन्सर काय येईल 0 येईल. आता हे आपल्याकडे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना, आपल्याला आता काय करावं लागेल, ह्याचे फॅक्टर्स बघावे लागतील आणि मग सॉल्व्ह करावं लागेल. तर आता ह्याचे फॅक्टर्स बघूया कसे पाडायचे असतात. ते सिंपल आहे हे पण. आता आपल्याला काय बघायचंय, आता आपल्याला असे दोन नंबर बघायचे की ज्यांची मल्टिप्लिकेशन किती होते 168 इंटू, आता इथं किती आहे 1 आहे, 168 इंटू 1 किती येतं 168, त्यांची मल्टिप्लिकेशन 168 येईल. आणि असा नंबर बघायचे, असे दोन नंबर बघायचे की त्यांची ऍडिशन किती आली पाहिजे. इथं मिडल टर्म काय आहे, मिडल टर्म आहे 26, तर इथं 26 आली पाहिजे. मल्टिप्लिकेशन किती 168 आली पाहिजे आणि ऍडिशन किती आली पाहिजे 26 आली पाहिजे. आता आपण काय पाहूया 168 चे फॅक्टर पाहूया. तर असे फॅक्टर पाहिजे की त्यांचं मल्टिप्लिकेशन 168 आलं पाहिजे आणि ऍडिशन किती आलं पाहिजे 26 आलं पाहिजे. आता हे कसं करणार आपल्याला, ठीक आहे. आता एक सिंपल ट्रिक वापरू शकतो अशा वेळेस की 10 चा स्क्वेअर बघायचा किती आहे 100. आता हे 11 चा स्क्वेअर किती आहे 121, 12 चा स्क्वेअर किती आहे 144, बरोबर. आणि 13 चा स्क्वेअर किती आहे 169. तर बघायचं की हा 168 नंबर कोणत्या रेंज मध्ये येतो. आता हा 168 कशापेक्षा मोठा आहे 144 पेक्षा मोठा आहे आणि लहान कशापेक्षा 168 पेक्षा 169 पेक्षा लहान आहे, म्हणजे 12 पेक्षा मोठा आहे आणि 13 पेक्षा 12 च्या स्क्वेअर पेक्षा मोठा आहे आणि 13 च्या स्क्वेअर पेक्षा लहान आहे, बरोबर. ही आपली रेंज आली. तर आपण काय करायचं, जे पहिली व्हॅल्यू आहे ती घ्यायची. तर पहिली व्हॅल्यू कुठली आहे 12. तर काय करायचं, ह्याचा अर्थ काय असतो की आपला एक फॅक्टर 1 ते 12 च्या रेंज मध्ये, कसं कन्सिडर केलं मी समजलं. एक फॅक्टर काय 1 ते 1 टू 12 च्या रेंज मध्ये. आता हा आपल्याला फाइंड आउट करायचा. आता आपण तो फाइंड आउट करूया, ठीक आहे. आता आपल्याला भेटला एक नंबर काय भेटला 12 भेटला. आता मिडल नंबर काय आहे 26 आहे, बरोबर आहे. तर
12 मधून 26 मायनस केल्यानंतर आपल्याला काय भेटतो 14 भेटतो. मग असे आपल्याकडे आता काय झाले दोन नंबर झाले, पी आणि क्यू काय झाला 12 आणि 14 झाला. तर यांचं ऍडिशन केल्यानंतर आपल्याला किती भेटतं 26 भेटतं. बरोबर आहे. पी प्लस क्यू केल्यानंतर इथे किती भेटेल 26 भेटेल. तर ही कंडिशन तर सॅटिस्फाय होते. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर फक्त आपल्याला आता काय पाहिजे 168 पाहिजे. जर असं आलं तर हे दोन फॅक्टर होतील आपले. तर आता हे बघूया यांचं मल्टिप्लिकेशन करूया 168 येते का ते बघूया. तर नंबर काय 12 आणि 14. तर सिंपल आपण काय करू शकतो ह्याचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. तर सिंपल करायचं ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 4 इंटू 2 किती येतात 8 बरोबर. नंतर काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आता 4 इंटू 1 केल्यानंतर किती येतात 4 आणि 1 इंटू 2 केल्यानंतर किती येतात 2. या दोघांचं ऍडिशन करायचं 4 प्लस 2 किती येतात 6 आणि परत हे राहिलेले 1 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 1 इंटू 1 किती येतं 1 म्हणजेच काय 168 येतं. म्हणजे थोडक्यात काय झालं पी जर 12 असेल आणि क्यू जर 14 असेल तर आपल्याला काय भेटतं 168 भेटतं आणि तेच आपल्याला हवंय. आता आपल्याला काय हवंय की दोन नंबरची मल्टिप्लिकेशन 168 येते का तर येते. दोन नंबरची ऍडिशन 26 येते का तर येते. म्हणजे आपले फॅक्टर कुठले झाले 12 आणि 14 झाले. समजा आता 12 हे लगेच भेटलं आपल्याला नसतं भेटलं तर आपल्याला काय करावं लागलं असतं मग 11 ला बघावं लागलं असतं मग 10 मग 9 असं सगळं आपल्याला चेक करावं लागलं असतं. बरं ठीक आहे. आता आपल्याला भेटलेलं आहे आपलं फॅक्टर काय झाले आपल्याला माहिती आहे 12 आणि 14 फॅक्टर झालेत आपले. आता मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असेल आणि आपल्याला फॅक्टर माहित असतील तर आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो. तर आपण डायरेक्ट आन्सर लिहूया. आता इथं व्हेरिएबल काय आहे एम आहे. तर ब्रॅकेट लिहायचं एम लिहायचा आणि इथं दोन फॅक्टर आहेत त्यातला एक फॅक्टर इथं लिहायचा 12 ब्रॅकेट कम्प्लीट करायचं परत एम लिहायचा आणि दुसरा फॅक्टर आहे तो 14 लिहायचा इक्वल टू 0. आता ह्या दोघांमध्ये साईन फक्त आपल्याला द्यायचे आहेत. आता त्या साईन कशा द्यायच्या ते आपण तुम्हाला मी साईन रूल सांगितला होता. आता हा काय आहे हा कॉन्स्टंट आहे 168 काय कॉन्स्टंट आहे त्याची साईन कुठली आहे प्लसची साईन आहे बरोबर आहे. जर कॉन्स्टंटची साईन प्लस असेल तर आपल्या आन्सरला म्हणजे फॅक्टरला काय साईन येईल प्लस प्लस येईल किंवा मायनस मायनस येईल. आता हे आपल्याला ठरवायचं आहे इथं प्लस प्लस येईल का इथं मायनस मायनस येईल. आता ते कसं ठरवणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय बघायचं मिडल टर्म बघायची. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर मिडल टर्म कोणती आहे 26 आहे. 26 ची साईन कुठली आहे मायनस आहे. ठीक आहे. आता मिडल टर्मची साईन जर मायनस असेल तर तर ह्या दोन फॅक्टरला कुठली साईन द्यायची मायनसची साईन द्यायची. समजा इथं प्लस असतं तर इथं दोघांना आपण प्लस साईन दिली असते. त्यामुळे या दोघांपैकी आपण कुठली चूज केली मायनस मायनस चूज केली. ठीक आहे. आता हे समजलं हे आता आपल्याला फॅक्टर भेटले. आता हे पुढे सॉल्व्ह करूया आपण ह्या दोघांना इक्वेट करूया 0 ला. मग इथं काय होईल m मायनस 12 इज इक्वल टू 0 और m मायनस 14 इज इक्वल टू 0. आता m मायनस 12 इज इक्वल टू 0 आहे तर मायनस 12 ला इक्वल टूच्या उजव्या साईडला नेल्यावर काय होईल प्लस 12 होईल. मग इथं काय होईल इथं m आहे तसं राहील इक्वल टू आहे तसं राहील हा इथं 12 होऊन जाईल. और m आहे इथं मायनस 14 ला इक्वल टूच्या उजव्या साईडला नेल्यावर इथं काय होईल प्लस 14 होईल. म्हणजे m40 आता आपल्याकडे दोन व्हॅल्यू आल्यात m12 आलाय m14 आलाय. आणि जर आपलं इक्वेशन बघितलं तर आपलं इक्वेशन काय आहे जर आपण आपलं इक्वेशन बघितलं तर इक्वेशन जर नीट पाहिलं तर आपल्याला काय एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय दिलेली आहे मायनस एम मायनस सॉरी ब्रॅकेटमध्ये एम मायनस 12 आहे बरोबर आहे. एक्स स्क्वेअरला काय भेटते आपल्याला आता आपलं जे इक्वेशन आहे ते मी परत लिहून घेतो वाटलं तर एम मायनस 12 ब्रॅकेट कम्प्लीट एक्स स्क्वेअर आहे प्लस परत काय होतं 2m मायनस 12 एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0 हे आपलं इक्वेशन होतं. समजा एम ची व्हॅल्यू इथं 12 टाकली एम ची व्हॅल्यू इथं 12 टाकली तर काय होईल प्रॉब्लेम काय होईल 12 मायनस 12 इथं काय होईल हा एक्स स्क्वेअर बरोबर आहे 12 मायनस 12 एक्स स्क्वेअर हा प्लस आहे तसा 2 परत हा 12 मायनस 12 हा एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0. मग आता 12 मायनस 12 म्हणजे काय 0 एक्स स्क्वेअर होईल प्लस 2 हा 12 मायनस 12 म्हणजे काय 0 एक्स होईल प्लस 2 इज इक्वल टू 0. आता 0चं कशाबरोबर पण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येतं 0च येतं प्लस 0चं कशाबरोबर पण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होतं 0च येतं. ह्या टर्म काय येईल 0 येईल प्लस 2 इज इक्वल टू 0. आता हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाहीये त्यामुळे आपण m इज इक्वल टू 12 घेऊ नाही शकत. आपला आन्सर m इज इक्वल टू 12 घेऊ नाही शकत. देअरफॉर असं लिहायचं देअरफॉर m इज इक्वल टू 12 इज नॉट आन्सर किंवा नॉट एक्सेप्टेबल असं पण लिहू शकता. मग पुढचं कुठलं आहे m14 आहे m इज इक्वल टू 14 आहे ते आता आपल्या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर काय होईल 14 मायनस 12 एक्स प्लस 2 14 मायनस 12 एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0.
आता 14 मायनस 12 म्हणजे काय 2x प्लस 2. आता इथं 14 मायनस 12 म्हणजे काय 2x प्लस 2 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. मग इथं काय होईल 2x प्लस 2 इंटू 2 4x, सॉरी इथं x स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता m इज इक्वल टू 12 हे आन्सर नाहीये. मग आपण काय करायचं, पुट m इज इक्वल टू 14 टाकायचं आपल्या इक्वेशन मध्ये. मग आपलं इक्वेशन काय होईल, हे जे आपलं इक्वेशन आहे त्यामध्ये m इज इक्वल टू 14 टाकायचं. मग काय होईल 12, m ची किंमत काय टाकायची, m ची किंमत टाकायची 14. 14 टाकल्यानंतर काय होईल 14 मायनस 12 x स्क्वेअर प्लस 2 14 मायनस 12 x प्लस 2 इज इक्वल टू 0. म्हणजे आपण काय केलं, फक्त हे जे इक्वेशन दिलेलं आहे ह्याच्यामध्ये m ची किंमत 14 टाकली, m ची व्हॅल्यू काय टाकली 14 टाकली. मग आपल्याला काय भेटलं 14 मायनस 12 x स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट मध्ये 14 मायनस 12 x प्लस 2 इज इक्वल टू 0. तर 14 मायनस 12 म्हणजे काय 2x स्क्वेअर प्लस 2 इथं येईल आणि ब्रॅकेट मध्ये काय येईल 2. 14 मायनस 12 म्हणजे 2 आणि हा x आहे तसंच प्लस 2 इज इक्वल टू 0. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल 2x प्लस 2 टू द 4x प्लस 2 इज इक्वल टू 0. आता हे जर तुम्ही बघितलं तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, तर आहे का, त्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे तो म्हणजे x आणि त्याची डिग्री सगळ्यात जास्त मोठी डिग्री कशाची 2 चीच आहे. त्यामुळे हे काय झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. म्हणजे आपलं m इज इक्वल टू 14 हे आन्सर झालं, कारण की m इज इक्वल टू 14 इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतं. ठीक आहे. तर हे होतं आपलं कोणतं, हे होतं आपलं मार्च 2025चं क्वेश्चनचं आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.